विनंती आहे सगळ्यांना की मी आदरणीय माननीय भुजबळ साहेबांचा सगळा मान ठेवून जे माझ्या वडिलांच्या जागेवर आहेत, माझ्या वडिलांचे वयाच्या गृहस्थाबद्दल खरं तर मी बोलणं योग्य नाही, पण एक खासदार म्हणून माझी ही नैतिक जबाबदारी आहे की पार्लमेंटमध्ये आरक्षणाची मागणी किंवा निर्णय कुठे होतो, कॅबिनेटमध्ये होतो, असेंब्ली नाही तर पार्लमेंटमध्ये होतो. पार्लमेंटमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांनी जेव्हा मला निवडून दिले, 4 वेळा निवडून दिले, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि समाजातल्या ज्या ज्या घटकांनी आरक्षणाची मागणी केली आहे, तुम्ही डेटा काढून बघा. मी फक्त प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये बोलत नाही आरक्षणाबद्दल, मी ऑन रेकॉर्ड या देशातली सगळ्यात उच्च जी आहे जागा हक्क मागण्याची, ती या देशाचं पार्लमेंट आहे. त्या पार्लमेंटमध्ये, त्या संसद भवनमध्ये मी धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम ज्या ज्या समाजांच्या मागण्या आहेत त्या मांडलेल्या आहेत. आणि एक वेळा नाही, अनेक वेळा, म्हणजे अनेक वेळा भाषणाला मी उठले की अनेक समोरच्या बाकावरचे लोक म्हणतात आता ही परत तोच मुद्दा मांडणार. हा परत मुद्दा मांडायचा नाही. त्या समाजांना न्याय नाही मिळाला. आणि जर कुणालाही माझ्या भाषणांचा डेटा हवा असेल तर तो डेटा मी पूर्णपणे तुम्हाला देऊ शकते की किती वेळा मी स्वतः मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम अनेक छोटे मोठे समाज आहेत ज्यांना काही वेगळ्या वेगळ्या मागण्या आहेत. ह्या महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त आरक्षणवर भाषण करणारं कोण असेल तर त्या व्यक्तीचं नाव सुप्रिया सुळे. आणि मी हे डेटा ड्रिव्हन तुम्हाला सांगते आणि तो सगळा डेटा माझ्या मोबाईलमध्ये, माझ्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आहे. कुणालाही तो हवा असेल तर मी पारदर्शकपणे तुम्हाला मांडीन. आणि त्यातूनही कुणाला अजून काही ऑब्जेक्शन्स असतील तर तुम्ही म्हणाल ती जागा, तुम्ही म्हणाल ती वेळ, कोणाही व्यक्तीबद्दल मी कुठल्याही व्यक्तीला कधीही या विषयावर मी चर्चा करायला माझी पूर्ण तयारी आहे. काय आपल्या पक्षाचं म्हणणं आहे? कारण मराठा समाजाला आरक्षण मिळतं त्यावर तुम्ही बोलता असं म्हणतात, पण ओबीसीबद्दल तुम्ही बोलत नाही असंही ते म्हणाले. आता भुजबळ साहेब असं का म्हणले मला माहिती नाही, कदाचित त्यांनी माझे व्हिडिओज पाहिले नसतील. आणि मी पार्लमेंटमध्ये बोलले, इथे तिथे नाही, मी नुसत्या प्रेस कॉन्फरन्सेसमध्ये बोललेले नाही, मी ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये बोलले. आणि ह्या देशात सगळ्यात मोठे निर्णय जे होतात ते अजून तरी पार्लमेंटमध्येच होतात. त्याच्यामुळे त्या पार्लमेंटमध्ये मी आरक्षणाबद्दल सविस्तर बोललेले आहे. आणि खूप विनम्रपणे, म्हणजे मी हात जोडून खूप विनम्रपणे म्हणते की ह्याच भुजबळ साहेबांनी तेव्हा शिवसेना सोडून राष्ट्रवादीत का आले हे त्यांचं स्पष्टीकरण तुमच्याच चॅनलवर त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे वेगळं मला पण बरे, ते माझ्यापेक्षा वयानी, कर्तृत्वानी सगळ्यांनीच मोठे आहेत. त्याच्यामुळे मी फार काही बोलणार नाही. पण वास्तव काय आहे आणि ते डेटा ड्रिव्हन आहे. आणि हा डेटा मी सगळा तुम्ही म्हणाल तिथे ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतो. हा जो मुद्दा आलेला आहे, राज्य शासनानं जो GR काढलाय त्यानंतर सगळ्या समाजांचं असं म्हणणं आहे वेगवेगळ्या समाजांचं आंदोलन करतात, समाजाचे ते लागू करू नये, त्यामुळे आमच्या आरक्षणाला बंदा लागेल. तिकडे बंजारा समाज म्हणत आहे की आम्हाला हैदराबाद ST मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. वंजारी समाजाचे लोक मुंडे साहेब धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलंय की बंजारा आणि वंजारी एकच आहे. कुठेतरी 2 तारखेच्या GR नंतर एक संपूर्ण समाजातल्या आरक्षणाचा मुद्दा हा ढवळून निघालेला आहे. काय नेमकं चाललंय? ह्याचं उत्तर मी नाही तुम्हाला देऊ शकत. याचं उत्तर तुमच्यासारखी, मीही एक महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी आहे, पण त्याच्या आधी मीही एक नागरिक देखील. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे, म्हणजे मी हात जोडून विनंती करते महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या, तुम्ही एक चांगलं प्रेझेंटेशन करा आणि महाराष्ट्राला समजावून सांगा की काय निर्णय घेतलाय तुम्ही, त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत आणि कुणाला कसं मिळणार आहे, कुणाची काय मागणी आहे आणि कुणाला तुम्ही काय निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलेत. कारण का त्यांनी मोठ्या जाहिराती केलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे सगळ्यांना जे पाहिजे ते सगळं दिलंय. मग एकीकडे जर सगळं तुम्ही दिलंय आणि लोक एवढे समाधानी आहेत तर मग ती जाहिरात एक तरफ आणि होणारी आंदोलन एक तरफ. काल तर तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं 3 ठिकाणी घोषणा दिल्या गेल्या, कुणाची गाडी अडवली गेली, कोणी आत्मधन करून घेतलं. या सगळ्या गोष्टी अस्वस्थ करणाऱ्या नाहीयेत. आणि याचं उत्तर राज्यकर्त्यांनी द्यावं लागेल, कारण का निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं पाहिजे. कारण का तज्ज्ञ एक म्हणतायत, मीडियामधले लोक बोलतायत, प्रत्येक समाजाचा माणूस काहीतरी वेगळं म्हणतोय. आणि ह्याचं उत्तर कोण देऊ शकतं?
तर मायबाप सरकारच देऊ शकते. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक प्रेझेंटेशन घ्यावं. माझी तर विनंती आहे, मी वारंवार तुम्हाला हे बोललेले की त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग पहिली बोलवावी, त्याच्यानंतर एक असेंब्लीचं सेशन बोलवावं, सविस्तर चर्चा करून आम्हाला राज्याला उत्तर द्यावं की काय नक्की केलंय. नाहीतर एवढं करायचं नसेलच त्यांना अगदीच, तर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन तरी समजून सांगा, एक प्रेझेंटेशन करून. काही लक्ष्मण हाके म्हणतात